मित्रांनो नमस्कार. आज मी तुम्हाला एक रुचकर गोष्ट सांगणार आहे. सोहनपूर गावात संजय नावाचा एक शिंपी राहत होता. तो भोलेनाथांचा परम भक्त होता. सकाळी आंघोळ करून तो सर्वात आधी भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असे. तिथे शंकरांचा जलाभिषेक करूनच तो आपल्या दिवसाची सुरुवात करायचा. तो सतत शंकराचे नाव जपत असायचा. त्याचे शिंपी कामाचे लहानशे दुकान होते. तिथेही शिवणकाम करत असताना तो शंकराचे भजन करत असायचा. पूर्ण दिवस शिवण टिपण करून कसे तरी तो आपल्या कुटुंबाचे पोट भरत होता. संजयच्या जवळच्या घरात एक आरिफ नावाचा मनुष्य आपल्या कुटुंबासोबत राहायला आला होता. आरिफ दिवसभर संजयचे भक्तिगीत आणि त्याच्या शिवण मशिनीमुळे होणारा आवाज यामुळे त्रस्त होता. त्यामुळेच त्याने संजयची जिरवायला म्हणून एक योजना तयार केली. एका दिवशी संजय काही कामासाठी शहराच्या बाहेर गेला होता. ती संधी साधून आरिफने संजयच्या दुकानातून आतून शिवण मशीन चोरी करून घेतली. काही दिवसांनंतर संजय पुन्हा आला. संध्याकाळी तो आपल्या दुकानात गेला तेव्हा बघितले की त्याची शिवण मशीन तर तिथे नाहीये. तो आपली शिवण मशीन नाही बघून खूप त्रासात येतो. इकडे तिकडे सगळीकडे शोधतो. काही तास शोधल्यानंतर जेव्हा ती सापडत नाही तर तो दुःखी अवस्थेत दुकानाच्या बाजूला बसून जातो आणि प्रार्थना करत भगवान भोलेनाथांना म्हणतो, हे भोलेनाथ, माझ्यासोबतच असे का बरं झाले आहे? मी एक गरीब शिंपी आहे. शिवण टिपण करून कसे तरी आपल्या कुटुंबाचे पोट भरतोय. जर माझ्याकडे मशीन नसेल तर मी आपले काम कसे करणार? मी तर आपली भक्ती पूर्ण मन लावून करतो प्रभू. मग माझ्या भक्तीमध्ये असे काय कमी राहिले की मला इतकी मोठी शिक्षा देत आहात? अच्छा, तर मला कळाले आहे, तुम्ही माझी परीक्षा घेत आहात प्रभू. तर प्रभू, जीवनाच्या परीक्षेत मी कुठेच हरणार नाही. मी तर पूर्ण मन लावून आपली भक्ती आणि पूजा करतच राहणार. मग मला दुःखाच्या सागरात का न डुंबावे लागेल? असे म्हणून संजय रडू लागतो आणि भोलेनाथांच्या भक्ती आणि श्रद्धेच्या बाजूने अजून जागरूक होतो. आणि इकडे आरिफ ती मशीन चोरी केल्यानंतर तिला घरात एका कोनाड्यात लपवून ठेवतो आणि बाहेर येत संजयच्या दुकानासमोर उभा राहतो आणि म्हणू लागतो, अरे संजय भाईजान, काय झाले? आज आपण आपले काम सुरू नाही केले आणि हो, अजून आपण आपले भजन अनुष्ठान सुद्धा सुरू नाही केले. कधी करतायत? मी तर आतुरतेने वाट बघत कधीचा उभा आहे आणि आपण भजनच सुरू नाही केले. आरिफ मनातच हसत होता. त्याला संजयबद्दल सर्व काही माहीत असूनही तो त्याची थट्टा करत राहिला. काही दिवस निघून जातात. एका दिवशी आरिफ झोपेतून उठतो आणि बघतो की त्याच्या हातावर एक लहान फोड आलेला आहे आणि तो खूप दुखत आहे. पण तो त्यावर लक्ष देत नाही आणि रोजच्यासारखे आपले काम करू लागतो. आता रोजच त्याच्या हातात एक एक करत लहान फोड होणं सुरू होतात. जेव्हा हात फोडांनी भरून जातो, त्याला दुखणे सहन होत नाही, तेव्हा तो डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर साहेब, हे बघा, माझ्या हाताला काय झालंय? अरे, हे काय झालंय तुमच्या हाताला? माहीत नाही डॉक्टर. एका दिवशी उठलो तर एक फोड दिसला. आता त्याचं सारखे फोड येऊन पूर्ण हात भरलाय. डॉक्टरांनी आरिफचे हात तपासले. तपासल्यानंतर काही औषधे दिली. ती घेऊन आरिफ आपल्या घरी आला. तो रोजच आपल्या दोन्ही हातांवर औषध लावत होता. काही दिवस झाल्यानंतरही त्याचे फोड बरे झाले तर नाहीच, अजून जास्त विकोपाला गेले. हे सर्व बघून तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला आणि म्हणू लागला, डॉक्टर साहेब, माझ्या हातावरचे फोड तर कमी नाहीच झाले, हे तर वाढतच चालले. काहीतरी करा ना, ज्यामुळे माझ्या हातचे हे फोड बरे होतील. डॉक्टरांनी हातातील फोड पाहिले आणि आश्चर्य करत राहिले. त्यांना कळायला मार्गच नव्हता की हे फोड बरे का बरं होत नाहीये. थोड्या वेळ विचार केल्यानंतर डॉक्टरांनी आरिफला विचारले, हे बघ आरिफ, हे फोड माझ्या औषधांनी बरे व्हायला पाहिजे होते, तरीही बरे झाले नाहीये. मला हा प्रकार काही वेगळा वाटतोय. मी जे विचारीन तू त्याचे बरोबर उत्तर देणार आहेस का? होय डॉक्टर साहेब, विचारा. आरिफ, तू कधी काही चूक काम केलंय का की ज्यामुळे तुला ही शिक्षा मिळते? मला खरे सांगशील, काहीही लपवू नकोस.
डॉक्टरांनी असे विचारल्यावर आरिफला संजयची मशीन चोरण्याची गोष्ट लक्षात येते. आधी तर त्याची सांगण्याची इच्छा नव्हती, पण डॉक्टरांनी पुन्हा पुन्हा विचारल्यावर त्याने डॉक्टरांना खरे सांगितले. डॉक्टर सर्व काही समजून गेले. त्यांनी आरिफला समजावून सांगितले, आरिफ, हे बघ, आजार असला तर डॉक्टरांच्या औषधाने बरा होतो, पण कर्मभोगामुळे जर तुला हा आजार झाला असेल तर तो डॉक्टरांच्या औषधाने सुद्धा बरा होणे शक्य नाहीये. डॉक्टरांच्या गोष्टी ऐकून आरिफला सुद्धा आपली चूक कळत होती. त्याच्याकडून हे सर्व ऐकून तो घरी येतो. घरी आल्यावर शांतपणे एका ठिकाणी बसतो आणि विचार करतो. मला खरंच काही कर्माची शिक्षा आहे? मशीन चोरण्याची शिक्षा? मग आता मी काय करू? आता मशीन परत कशी काय देणार त्याला? एक काम करतो, तो संध्याकाळी जेवायला जाणार तेव्हा गपचूप त्याच्या दुकानासमोर मशीन ठेवून देतो. असा विचार करून आरिफ त्याच्या दुकानाकडे लक्ष ठेवून असतो. आणि जसेच संजय जेवण्यासाठी घरी जातो तेव्हा तो मशीन आपल्या घरातून आणून संजयच्या दुकानात ठेवून देतो. जेवण झाल्यानंतर संजय पुन्हा दुकानात येतो. तिथे आल्यावर आपली मशीन ठेवलेली पाहून त्याला कितीतरी आनंद होतो आणि तो म्हणू लागतो, मला माहीत होते भगवान भोलेनाथ, आपणच कृपा केली आणि माझी शिवण मशीन मला परत मिळाली. आपले किती आभार मानावे भोलेनाथ. जय भोले भंडारी, जय महादेव. असे म्हणत संजय आपली शिवण मशीन दुकानाच्या आत नेतो. त्यानंतर तो भोलेनाथांचे भजन करत पुन्हा आपले काम सुरू करतो. तो काम करतच असतो. एवढ्यात त्याच्यासमोर अचानक अंधारी येते. त्याला एकदम कळत नाही की हे काय चाललंय. तेवढ्यात भगवान शंकर त्याच्यासमोर प्रकट होतात आणि म्हणतात, संजय, तुझी भक्ती आणि श्रद्धा मी बघितली. तू आजपासून माझ्या हृदयात एक प्रेमळ स्थान मिळवले आहे. कितीही कठीण वेळ आली तरीही तू माझी भक्ती आणि भजन करणे सोडले नाही. आणि हेच नाही तर तुझ्या मनात माझ्याप्रती श्रद्धा आणि भक्ती वाढतच गेली. मी नेहमी तुझ्यासोबत आहे आणि जर कोणी माझ्या भक्ताबरोबर चूक करेल तर त्याला त्याचा भोग भोगावाच लागणार. संजय, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला आशीर्वाद देऊ इच्छितो. माग, काय मागतोस? हे प्रभू, आपल्या कृपेमुळे मला कसलीही कमतरता नाही. तरीही आशीर्वाद द्यायचाच आहे तर मला आपल्या छत्रछायेपासून कधीही दूर करू नये प्रभू, हीच माझी शेवटची इच्छा आहे. भगवान भोलेनाथ हसत म्हणतात, तथास्तु. असे म्हणत भगवान भोलेनाथ अंतर्ध्यान होतात. त्यानंतर संजय रोजच मन लावून भगवान भोलेनाथांची उपासना करतो. तो आपल्या मशीनजवळ शंकराची मूर्ती स्थापन करतो आणि त्यानंतर त्याची शिवणकामाची दुकान उत्तमरित्या सुरू होते. त्या बाजूचे सर्व लोक संजयकडूनच आपले कपडे शिवून घेतात. तर या गोष्टीने आपल्याला हे शिकण्यास मिळते की आपण या धर्तीवर जसे कर्म करणार तसेच फळ मिळेल. आपण आपल्या कर्मभोगाला भोगल्याशिवाय कुठेही जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी काय वाटली? लाईक आणि कमेंट करून अवश्य सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.